कोकणात कुठेही फिरून या, पण घरी आल्यानंतर वरण भातावरती आणि त्याच्यावर तुपाची धार. हा बघा केळफूल बघा, हे असं बारीक असं केलेलं आहे आणि काळे वाटाणे सुद्धा याच्यात घातलेत. तुम्ही खीर बघू शकता, ह्याच्यावरती भरपूर सारे ड्रायफ्रुट्स आणि टाकलेले आहेत. पिस्ता आहे, त्याच्यानंतर बदामाचे काप आहेत. स्वतः मी ही टेस्ट करते. कोकणातला निसर्ग बघितल्यानंतर स्वर्ग सुख, तसं कोकणातले पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वर्गसुख आठवलंच पाहिजे, कारण एवढे अप्रतिम आपल्या कोकणातले पदार्थ आहेत. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर आहारात सात्विक भोजन, ताजं, शुद्ध आणि मनाला प्रसन्न करणारे असे पदार्थ आहारात घेतले जातात असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे हा श्रावण महिन्यात ज्या भाज्या आपल्या कोकणात पिकतात ना, त्या आणि त्यापासून बनले जाणारे असे बरेच पदार्थ आज मी टेस्ट करायला आलेली आहे. नमस्कार मंडळी, मी राजश्री, एक्सप्लोर विथ आरपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण थाळी, आणि तीच कव्हर करण्यासाठी आज मी आलेली आहे दादरला. दादर मधल्या द बिग फिश अँड कंपनी या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी. आपल्या महाराष्ट्राची लाडकी कलाकार श्रिया बुगडे आणि तिच्या अजून 2 पार्टनरनी मिळून हे रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. सध्या तुम्हाला माहिती आहे की श्रावण चालू असल्यामुळे सगळीचकडे श्रावण फूड फेस्टिवल चालू आहे, आणि तसंच फूड फेस्टिवल ह्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला ह्या रेस्टॉरंटचा एक्झॅक्टली ऍड्रेस आणि टायमिंग हे सर्व या स्क्रीनवर दिसत असेल. सो जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आज जाऊया आणि वळूया आपल्या श्रावण थाळीकडे. एकादशी रेस्टॉरंटच्या अगदी अपोजिट साईडला हे अमेय हॉटेल येतं, आणि त्यानंतर तुम्ही इथे आलात तर ह्याच बाजूला आहे द बिग फिश आणि कंपनी. तर त्याच राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर हा जो रस्ता येतो तर तो रस्ता येतो आपल्या कोहिनूर स्क्वेअर या ठिकाणावर येतो, आणि इथे आल्यानंतर सुद्धा म्हणजे हा रस्ता सुद्धा तुम्हाला खूप जवळचा आहे जर त्या बाजूने तुम्ही आलात. आणि तिथेच आहे द बिग फिश अँड कंपनी हे रेस्टॉरंट, ज्या ठिकाणी आज मी कव्हर करायला आलेली आहे श्रावण थाळी. सो चला, इकडचं सीटिंग कशी आहे तर ती तुम्हाला मी दाखवते. आपली श्रावण थाळी जी आहे तर ती आलेली आहे. तर थाळीमध्ये काय काय आहे तर ते सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवते. सुरुवात करते आपल्या या सोलकडी पासून. मस्त गुलाबी रंगाची अशी सोलकडी. त्याच्यानंतर हे आहे कुळथाचं सूप, जे आपल्या कोकणामध्ये कुळीत काढले जातात, तर त्याचं हे मस्त असं पातळचं सूप आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला हे बघू शकता, ही आहे हे अळूचं फतफतं आहे. खूप सुंदर पद्धतीत हे बनवलं अळूचं फतफतं आहे. त्याच्यानंतर ही आहे गोळ्याची आमटी. त्याच्यात बघा गोळा आहे आणि त्याच्यावर ही गोळ्याची आमटी दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला आहे फ्लॉवरची भाजी, सुकी फ्लॉवरची भाजी. याच्यानंतर हे आहे केळफुलाची भाजी, जे केळफूल आपल्या कोकणात मिळतं ते. त्याच्यानंतर वरण आहे. ही आहे खीर. ही खीर जी आहे तर त्याच्यामध्ये तांदूळ आणि आपला ओला जो नारळ असतो तर त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. वरण भात आहे. त्याच्यानंतर हे बघा मुगाची भजी आहे, खमंग काकडी आहे, पंचामृत आहे, पापड आहे, मसाले भात ज्याच्यावरती ओलं खोबरं आणि मिनी बटाटे वडे इथे दिलेले आहेत. तर आणि त्याच बाजूला इथे पुऱ्या पण दिलेल्या आहेत. अशा प्रकारची ही आहे श्रावण थाळी. तर आता मी हे सर्व टेस्ट सुरुवात करते आणि त्याच्यानंतर टेस्ट करून तुम्हाला सांगते की कसं आहे ते. तर सुरुवात आहे हे आपल्या मिनी बटाटे वड्यापासून. बघा जास्त स्टफिंग नाहीये, बट ओके आहे. राई आहे, त्यातून जिरं घातलेलं आहे, हिरवी मिरची आहे, आणि छान मिनी बटाटे वडे दिल्यामुळे कसं होतं की वेगळं तुम्हाला काही स्टार्टर मध्ये काही मागवावं लागत नाही. त्याच्यानंतर ही आहे मूग भजी. हे बघा होल जे मूग असतात ना तर त्याच्यापासून ही आहे बनवलेली. मस्त क्रंची आहे, एक नंबर. आणि आता जसं आपण जेवणात सुरुवातीला सूप पितो तसं यांनी इथे कुळथाचं सूप दिलेलं आहे. कुळीत हे कोकणात आपल्या शिजवले जातात, म्हणजे त्याची शेती केली जाते आणि त्याच्यानंतर ते जात्यावरती भरडले जातात आणि ते जे पीठ बनलं जातं ज्याच्यामध्ये
ते वर्षभर पीठ हे स्टोअर केलं जातं आणि ज्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे जेव्हा ते पीठ बनवलं जातं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला, हळद हे सर्व इन्ग्रेडियंट टाकून तो वर्षभरासाठी स्टोअर केला जातो. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे कुळथाचं सूप जे आहे ते आरोग्यासाठी खरंच खूप उत्तम आहे. जसं आपण भाज्यांचं सूप पितो ना तसं हे कुळथाचं सूप आहे. आणि ह्याच्यामध्ये इथे ह्यांनी कांदा, ओलं खोबरं आणि लसणाची फोडणी दिलेली आहे. आणि आंबटपणासाठी याच्यामध्ये कोकम टाकले जातात. खूप सुंदर, खूप पौष्टिक आहे. तुमच्याकडे जर आजारी माणसं जर कोणी असेल ना तर त्यांना सुद्धा तुम्ही हे कुळथाचं सूप देऊ शकता. खूप पौष्टिक, जशी आपली तांदळाची पेज असते तसाच पौष्टिकपणा सुद्धा या कुळथाच्या पिठीमध्ये असतो. आणि त्याच्यानंतर मी आता पुरी घेते आणि पुरी बरोबर अळूचं पतपत. अळू ही जी भाजी आहे ना ती वर्षभर मिळते अळूची भाजी, परंतु पावसाळ्याच्या दिवसात जे अळू येतं ना त्याची टेस्ट वेगळी असते. कारण गणपतीत सुद्धा ऋषी पंचमीच्या दिवशी अळूची भाजी घरोघरी केली जाते. ही पातळ भाजी आहे. बरीच जण ह्याच्यामध्ये खूप सारा लसणाचा वापर केला जातो, परंतु श्रावणामध्ये काही जण लसूण खातात किंवा खात नाहीत, पण इथे मात्र ह्यांनी लसूण आणि त्याच्यानंतर ह्यांनी इथे शेंगदाणे पण घातलेले, तुम्ही ते पाहू शकता. हे बघा शेंगदाणे आहेत. आणि तुम्हाला जर शेंगदाण्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये चण्याचा सुद्धा वापर करू शकता. जर तुम्ही चणे सुद्धा टाकले तरी खूप छान लागते. कांदा अळू व्यवस्थित शिजून घेऊन, म्हणजे मी जेव्हा घरी बनवते ना तेव्हा त्याच्यामध्ये मक्याचे जे मका असतो ना, अख्खा मका, तर त्याचे छोटे छोटे पीस करून टाकते. कारण मग ह्या भाजीचा रस आहे तर त्या मक्यामध्ये गेल्यानंतर ती जी टेस्ट येते ना खूप अप्रतिम येते. तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसामधलं जे अळू आहे आणि इतर नॉर्मल दिवसा टायमाला जे आपल्याला अळू मिळतं ते करून बघा. दोन्हीमध्ये टेस्टमध्ये खरंच खूप फरक येतो. का माहिती नाही, कदाचित हे नेचरमुळे असं होत असेल. खूप सुंदर आहे अळूची भाजी. आणि आता नेक्स्ट आहे ती गोळ्याची आमटी. गोळ्याची आमटी हा जो प्रकार आहे ना तो मांसाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण श्रावणामध्ये आपण मांसाहार करत नाही. त्याचं कारणही असतं की या टायमाला माशांचा प्रजननाचा काळ असतो, त्याच्यामुळे आणि निसर्गामध्ये बरेच सारे बदल झालेले असतात. सो त्याच्यामुळे आपण सध्या फिश खातलं जात नाही. तर त्याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणून ही गोळ्याची आमटी असते. टेस्ट जी आहे गोळ्याच्या आमटीची ही जणू म्हणजे प्रिपरेशन याचं जे आहे ते सुद्धा माशाच्या आमटीसारखंच केलं जातं. याची जी चव असते ही आंबट, हलकीशी गोड आणि तिखट हे अशी असते. त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकली जाते. त्याच्यानंतर गुळाचा वापर ह्याच्यामध्ये केला जातो. आणि जे गोळे आहे ते कांद्यापासून बनवले जातात. हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा ह्यांनी आपल्याला गोळा दिलेला आहे हा, तो मी दाखवते तुम्हाला. हे बघा ह्याच्यामध्ये ह्यांनी खूप साऱ्या कोथिंबीर आणि कांदा याचं सर्व घातलेलं आहे आणि डाळीचं पीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये. आणि ज्यावेळेला ही आमटी शिजत असते त्याच्यामध्ये ते गोळे बनवून टाकले जातात. म्हणजे जे आमटीचा जो रस आहे तो त्या गोळ्यामध्ये येतो. म्हणून सांगितलं ना आत्ताच की मांसाहारी लोकांसाठी गोळ्याची आमटी हा उत्तम पर्याय आहे. कारण ह्याचं प्रिपरेशन सेम माशाच्या आमटीसारखंच असतं. ओलं खोबरं असतं, त्याच्यानंतर काही जण याच्यात तिरफळ पण घालतात, लसूण, कांदा हरका घातला जातो. खूप सुंदर. आणि ही आहे फ्लॉवरची भाजी. ही बघते कशी आहे. याच्यामध्ये कढीपत्ता घातलाय, त्याच्यानंतर याच्यामध्ये राईची फोडणी दिलेली आहे. ही सुकी फ्लॉवरची भाजी आहे. सो ह्या सर्व डिश या ओल्या भाज्यांच्या आहेत, त्यामुळे त्यांनी सुकी भाजी काय द्यायची, तर आज त्यांनी इथे फ्लॉवरची भाजी दिलेली आहे. दर टायमाला फ्लॉवरच्या भाजी या ठिकाणी वेगळी भाजी पण असते, पण बाकीचे जे पदार्थ आहेत ते सेमच असतात. फ्लॉवरची भाजी ही जशी आपण नुसती तेलामध्ये कांदा घालून परतवतो सो त्या प्रमाणातच बनवली आहे, काही वेगळं नाहीये. बट सुकी भाजी काय द्यायची, तर आज यांनी फ्लॉवर आणि कढीपत्त्याचा वापर केलेला असल्यामुळे तो एक अरोमा येतोय, अतिशय उत्तम येतोय. म्हणजे जो कढीपत्ता जो आहे ना तो मला इतका फ्रेश वाटतो की त्याचाच अरोमा त्या भाजीमध्ये उतरलेला आहे.
आणि आता केळफुलाची भाजी. केळफुल हा जो प्रकार आहे तो बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल मला माहिती नाही. हा बघा केळफुल बघा, हे असं बारीक असं केलेलं आहे आणि काळे वाटाणे सुद्धा याच्यात घातलेत. आता ती मी टेस्ट करते. काही जण केळफुलाच्या भाजीमध्ये काळे वाटाणे घालतात, काही जण चणे सुद्धा वापर करतात, त्यामुळे त्याची टेस्ट वेगवेगळी येते. केळफुल जे असतं तर हे जे केळफुल असतं ते आपल्या केळीचे जे झाड असतं, तर केळीच्या झाडाच्या पुढे जे केळी असतात, ज्या ठिकाणी केळी येतात तर त्या ठिकाणी पुढे हे केळफुल येतं. बरं, केळफुल जे असतं हे जास्ती करून लोक आदल्या दिवशी चिरून पाण्यामध्ये घालून ठेवतात, कारण त्याला एक डिंक असतो आणि त्या केळफुलाच्या आतमध्ये जे फुलं असतात अशी बारीक बारीक, तर त्याच्यामध्ये एक दांडी असते, म्हणजे 4 दांड्यांचं ते असतं आणि त्याच्यामध्ये एक दांडी अशी असते ती काढून टाकायची असते. ती जर तुम्ही काढून नाही टाकली तर एकतर ती शिजत नाही आणि त्याला कडवटपणा असतो, त्याच्यामुळे तो कडवटपणा तुमच्या भाजीत सुद्धा उतरू शकतो. आणि ती बारीक चिरल्यानंतर ती पाण्यामध्ये घालून ठेवायची, त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यात जो डिंक असतो तर तो निघून जातो. आता ह्याच्यामध्ये ह्यांनी जो वापर केलाय आणि नंतर मग हे बारीक कापलेली आहे केळफुल जे आहे ते सगळीकडेच मिळत नाही, बाजारात बऱ्याच ठिकाणी मिळतं. करायची पद्धती प्रत्येकाची वेगळी असते, परंतु कोकणामध्ये हे अशा पद्धतीतच केलं जातं. बरं, कोकणामध्ये काय होतं की ज्या वेळेला ही केळफुलाची भाजीचा म्हणजे ही भाजी बनवली जाते तेव्हा थोडासा तेलाचा जास्त वापर त्याच्यात केला जातो, कारण ती पाण्यातनं काढल्यानंतर पूर्ण ती ड्राय होऊन जाते, सो त्याला तेलाचा जास्त वापर केला जातो आणि त्याच्यामुळे त्याची टेस्ट वेगळी असते. लसणाचा ह्याच्यामध्ये वापर केला जातो. काही जण ह्याच्यात कांदा घालतात केळफुलाच्या भाजीत किंवा घालतही नाही, हे ऑप्शनल आहे. आणि आता त्याच्यानंतर ही खमंग जी काकडी आहे आणि इथे थोडीशी खमंग काकडी दिली आहे, ज्याच्यामध्ये ह्यांनी हिरवी मिरची, काकडी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे यांनी. आणि त्याच बाजूला आहे पंचामृत. मी सोलकढी जरा बाजूला ठेवते. खूप सुंदर पंचामृत, एवढं सुंदर बनवलंय ना, अप्रतिम सुंदर टेस्ट आहे पंचामृताची. आणि आता मी जे खाणार आहे ते आहे का, तुम्ही बघू शकता ताट एवढं भरलेलं आहे ना, त्यात मी जरा या वाट्या जरा बाहेर ठेवते. आणि इथे पापड पण दिलाय, फ्राय पापड. आणि इथे भाताचे 2 प्रकार आहेत. हे वरण आहे आणि वरणा म्हणजे भातावरती वरण आहे, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि ऑलरेडी ह्यांनी याच्यामध्ये तुपाची धार सोडलेली आहे. आणि आता जे वरण आहे तर ते मी थोडंसं याच्यावर घालते. वरण भात, हा हे अप्रतिम. म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही जगात कुठेही फिरून या, पण घरी आल्यानंतर वरण भातावरती आणि त्याच्यावर तुपाची धार, हे जे जेवण आहे ना ते कोणी कधीच म्हणजे बाहेर गेल्यानंतर आपण मिस करतो, पण घरी आल्यानंतर ना तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्ही राहूच शकणार नाही. असं असतं वरण भातावरचं प्रेम. हा अप्रतिम. म्हणजे आणि वरण भात वगैरे हे असं मस्तपैकी हाताने आणि आरामात, नुसतं वरण भात जरी असेल ना आणि बाकी कुठल्याच गोष्टीची गरज पडत नाही, ना लोणचं ना पापड, पण यांनी ते दिलाय पापड. आणि आता मी ताव मारणार आहे मसाले भातावरती. बरं, मसाले भातावरती ह्यांनी हे ओलं खोबरं टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही भाज्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये गाजर आहे, बटाटा आहे, मटार आहेत आणि तोंडली सुद्धा यांनी इथे दिलेली आहे याच्यात भातात या. वाव, अप्रतिम. खरंच मसाले भाताचा जो मसाला आहे ना त्याची टेस्ट खूप छान येते, मस्त. म्हणजे जो थोडा स्पायसीनेस आहे आणि थोडासा जो गोडा मसाल्याची जी टेस्ट असते ना तर ती या मसाले भातामध्ये येते. आणि ओल्या खोबऱ्यामुळे हलकासा गोडसरपणा याच्यामध्ये येतोय. पण शिजलाय, पण भात पण खूप अप्रतिम शिजलाय, भाज्या मस्त शिजल्यात पण त्यामध्ये तुपाची धार टाकलेली आहे, सो अप्रतिम, काय सांगू मी. आणि आता मी जे नेक्स्ट टेस्ट करणार आहे ती म्हणजे खीर. मी खीर बघू शकता, ह्याच्यावरती भरपूर सारे ड्रायफ्रुट्स आणि टाकलेले आहेत, पिस्ता आहे, त्याच्यानंतर बदामाचे काप आहेत. आता मी ही टेस्ट करते. वाव, भाताची जी कणी असते ना तर त्याच्यापासून हा
ही तांदळाची खीर बनवलेली आहे आणि ज्याच्यामध्ये ओला नारळ आहे, तो ओल्या नारळाचा किस याच्यात घातलेला आहे, नारळाचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये नारळाच्या दुधामध्ये शिजवलेली आहे. अप्रतिम. म्हणजे मी सांगू का, मला तरी ह्या जेवणामध्ये नावं ठेवण्यासारखं कुठेच काही वाटत नाही. अप्रतिम जेवण आहे. पारंपरिक ज्या आपल्या भाज्या आहेत, केळफुलाची भाजी म्हणा, अळूचं फतफत म्हणा, गोळ्याची आमटी आणि इव्हन ही खीर सुद्धा आपण सहसा बनवत नाही. आपण तांदळाची खीर बनवतो, जी नॉर्मली दूध आणि तांदूळ एवढंच आपण घालतो, पण ह्याच्यामध्ये ओला जो नारळ आहे ना, तो ह्याच्यात घातलेला आहे. ते थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे मी म्हणेन ह्या पारंपरिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे आल्यानंतर ह्या श्रावण थाळीमध्ये आपल्याला टेस्ट करायला मिळणार आहेत. बरं, ह्याचे रेट्स काय आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे, पण ह्याच्यानंतर, कारण आता आम्ही ही पूर्ण ही थाळी संपवते आणि त्यानंतर ह्याचे रेट्स काय आहेत. आणि अजून एक, ह्या द बिग फिश कंपनी ह्या रेस्टॉरंटमधली एक फेमस अशी यांची जी डिश आहे ती टेस्ट करताना, बरं ती डिश मी वेगळी मागवली आहे, ती ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये, तर त्याचा पण रेट काय आहे आणि या थाळीचा रेट काय आहे ते एकदम सांगते. आता माझी श्रावण थाळी पूर्ण संपलेली आहे. खूप डिलिशियस अशी थाळी होती आणि या थाळीचा जो रेट आहे तो आहे 790 रुपीज. 790 ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की खूप कॉस्टली आहे, तर येस, कॉस्टली आहे. परंतु त्या थाळ्यांमध्ये जे पारंपरिक आपल्या कोकणातले जे पदार्थ आहेत, जे आता लुप्त होत चाललेले आहेत, तर ते पदार्थ त्यांनी आपल्याला इथे सर्व केलेले आहेत. त्याच्यामुळे आय नो कमेंटमध्ये बरीच जण मला हा प्रश्न विचारतील, बापरे 790 रुपीची थाळी, एवढी कॉस्टली थाळी. पण पारंपरिक जे पदार्थ आहेत, जसं मी आत्ताच म्हटलं, जे पदार्थ आपल्याला खाण्यासाठी कोकणात जावं लागतं किंवा आपण एखाद्या होमस्टेला गेलो तर तिथे आपल्याला आजीची किंवा आपल्या आईच्या हातची जी चव आहे, जी तिथे मिळते, ती तुम्हाला आता ह्या रेस्टॉरंटमध्ये, द बिग फिश कंपनी या रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळणार आहे. आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत किंवा जे आपल्या कोकणातले नाही आहेत, परंतु त्यांना आपले हे जे कोकणातले पदार्थ खायला प्रचंड आवडतात, तर ते इथे येऊन हे पदार्थ टेस्ट करू शकतात. तर जसं मी सांगितलं की अजून एक, मगाशीच मी सांगितलं की अजून एक असा एक पदार्थ आहे जी ह्यांची इकडची स्पेशालिटी आहे आणि माझा पर्सनल फेवरेट आहे. मी जेव्हा यांचा मेन्यू कार्ड वाचलं, तर त्या मेन्यू कार्डमध्ये तो पदार्थ बघितल्यानंतर मी म्हटलं की माझं पूर्ण ही श्रावण थाळी संपल्यानंतर मी नक्की तो पदार्थ मागवणार आहे. कारण श्रावण थाळीमध्ये तसंही गोड होतच, परंतु हा पदार्थ माझ्या खूप जवळचा आहे, मला खूप प्रचंड आवडतो. आणि तो पदार्थ आहे हा, जे आहेत आपल्या शेवया आणि नारळाचं हे जे दूध आहे तर ते आहे. तर ह्यांनी ह्या ज्या शेवया आहेत तर त्या दिलेल्या आहेत आणि हे जे आहे ती नारळाचं दूध आहे, ज्याच्यामध्ये ह्यांनी ड्राय हे पेटल्स आहे त्याच्यामध्ये. सो हे एक मी असे उचलून घेते मस्तपैकी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हे जे दूध आहे नारळाचं ते घालते. आणि रंगावरनं तुम्हाला कळत असेल की ह्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि हे जे थोडा वेळ ह्याला असं मुरू द्यायचं, म्हणजे ह्या रसामध्ये ह्या ज्या शेवया आहेत ना त्या मस्त डीप होतात, अशा मुरतात मस्त. आणि त्यानंतर त्याचा असा मस्त असा बाईट घ्यायचा आणि स्वर्गसुख असं म्हणतात ना, कोकणातला निसर्ग बघितल्यानंतर स्वर्गसुख, तसं कोकणातले पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वर्गसुख आठवलंच पाहिजे. कारण एवढे अप्रतिम आपल्या कोकणातले पदार्थ आहेत. खूप छान. बरं, हे जे शेवयाचे आता मी पदार्थ मागवलेला आहे तो त्याचे रेट वेगळे आहेत, ते आपल्या श्रावण थाळीमध्ये इन्क्लूड नाही आहेत, हे पण मी आधीच सांगते, कारण त्याच्यामध्ये पण मला कमेंट येणार आहे, मला माहिती आहे. सो अशा पद्धतीत आजचा हा द बिग फिश कंपनी या रेस्टॉरंट मधला माझा ब्लॉग होता. आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये मी पुन्हा एकदा येणार आहे. यांचे मँगलोरियन, गोवन आणि आपले जे मालवणी पदार्थ आहेत तर ते टेस्ट करण्यासाठी. सध्या श्रावण असल्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही आहे. श्रावण संपेपर्यंत तुम्हाला आपले सगळे श्रावणाच्या थाळ्या आणि जे उपासाचे पदार्थ आहेत तर तेच ब्लॉग पाहायला मिळणार आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.